महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले दिव्य ज्ञान श्रीमद भगवद्गीता हे आपण सर्वांनी ऐकले आहे. पण भगवान गणेशाने देखील गीतासारखे ज्ञान दिले होते. हे तुम्हाला माहीत आहे का? हे ज्ञान आज गणेश गीता म्हणून ओळखले जाते. ही कथा आहे फारच अद्भुत. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय 700 श्लोक महाभारताच्या भीष्म पर्वात वर्णन. गणेश गीतामध्ये 11 अध्याय 412 श्लोक. गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 138 ते 148. जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिलं तसंच गजाननाने राजा वरण्याला दिव्य उपदेश दिला. अर्जुन युद्धापूर्वी मोहग्रस्त, आसक्ती आणि दुःख भीतीने ग्रासलेला होता. राजा वरण्य युद्धानंतर पूर्ण जागरूक, स्वतः ज्ञानासाठी प्रार्थना करणारा. हा फरक गणेश गीतेला वेगळे स्थान देतो. राजा वरण्य आणि राणी पुष्पिका भगवान गणेशाचे परम भक्त होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी कठोर तप केले आणि त्याचवेळी सिंदूर नावाचा राक्षस तिन्ही लोकात अत्याचार करू लागला. देवतांनी भगवान गणेशाला विनंती केली आणि गणेशाने गजानन रूपात अवतार घेतला. पण नियतीचा खेळ वेगळाच होता. राणी पुष्पिका प्रसूतीनंतर बेशुद्ध झाली. त्या संधीचा फायदा घेऊन राक्षसीने बालकाला पळवले. पण शिवाने शिवगण पाठवले. शिवगण गजाननाला पाळण्यात आणून ठेवतात. पण राणी शुद्धीवर आल्यानंतर हत्तीमुख 4 हातांचे बाळ पाहून राणी आणि राजा दोघंही घाबरून जातात. राजा वरण्य आणि राणी पुष्पिका गजाननाला जंगलात सोडून देतात. वनात महर्षी पराशर गजाननाला आपल्या आश्रमात वाढवतात. तेथे शिक्षण, तप आणि अखेरीस तिथले शिक्षण घेऊन गजानन सिंदूर राक्षसाचा वध करतात. राक्षसाचा वध झाल्यानंतर वरण्य दाम्पत्याला सत्य कळते. हा तोच बालक होता जो आपण जंगलात सोडला होता. तो म्हणजे स्वतः भगवान गणेश होते. भगवान गणेश आता माझं काम संपलं असं म्हणून निघाले होते. तेव्हा राजा वरण्य माफी मागतो आणि विनंती करतो, माझ्या घरातून जाण्यापूर्वी मला ज्ञान द्या. तेव्हा जन्माला येते गणेश गीता. गणेश गीतेमध्ये 11 अध्याय आहेत. पहिला सांख्य सार्थ योग, दुसरा कर्मयोग, तिसरा विज्ञान योग, चौथा वैद्य संन्यास योग, पाचवा योग वृत्ती प्रशंसन योग, 6वा बुद्धियोग, 7वा उपासन योग, 8वा विश्वरूप दर्शन योग, 9वा क्षेत्रज्ञ योग, 10वा उपदेश योग आणि 11वा त्रिविधी वस्तू किंवा निरूपण योग. येथे भगवान गणेश आपले विराट रूप दाखवतात. राजा वरण्य आणि पुष्पिका सर्व त्याग करून संन्यास स्वीकारून वनात जातात आणि भगवान गजानन आपल्या दिव्य अवतार समाप्त करतात. आजही अनेक विद्वान मानतात गणेश गीतेतील ज्ञान हे भगवद्गीते इतकेच गहन आहे. फक्त ही गीता अजूनही दुर्लक्षित आहे. जर तुम्हाला अशी दुर्मिळ शास्त्रांची माहिती आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया.